पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यातील शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, त्यांनी आता कर्ज कसं फेडायचं? उद्धव ठाकरेंचा सवाल तर कर्जमाफी करायला लावा असं शेतकरी आक्रोशाने सांगत होते। पूरग्रस्त नुकसानीनंतर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करणं म्हणजे राजकारण असेल तर तसं समजा, पूरस्थितीवर राजकारण करू नका, या फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचा प्रत्युत्तर। शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहायला हवं, मंत्रिमंडळामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, यामध्ये राजकारण करण्याची ही वेळ नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। हक्क मागणं हे काही राजकारण आहे का? पंजाबमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत, त्याकडे पहा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं, पक्षाची इच्छा आहे, पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पुढील काही वर्षासाठी विकासाच्या योजना केंद्राला देण्यात आल्या आहेत, फडणवीसांची माहिती। 2029 नंतर फडणवीसांना राज्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून राहावं लागेल। 2029 नंतर राहुल गांधींचं सरकार येणार, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। जाहीर झालेली 14 कोटींची मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। तर पंतप्रधान मोदींनी किमान 50,000 कोटी जाहीर करावेत, ठाकरेंचं आवाहन। बिहारमध्ये निवडणूक असल्यामुळे मोदी बिहारला जात आहेत, 10,000 रुपये देऊन मतं विकत घेत आहेत। महाराष्ट्रामध्ये निवडणूक नसल्यामुळे मोदी येणार नाहीत का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल। केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीसाठी प्रक्रिया असल्यामुळे राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना 2,215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात, तर पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव जाणार। मराठवाड्यामध्ये नुकसानग्रस्तांना मदत वाटपाला सुरुवात, मराठवाड्यामधील काही भागामध्ये मदत वाटप, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अद्यापही मदत वाटपाला सुरुवात नाही। बीएमसी निवडणूक महायुती एकत्र लढणार, ठाण्यामध्ये मात्र शिवसेना स्वतंत्र लढू शकते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मत। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंसोबत तर दादा स्वतंत्र लढणार, पत्रकारांसोबत गप्पा मारताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। कोकणामध्ये पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा, कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट, 30 सप्टेंबर पर्यंत समुद्र देखील खवळलेला असेल। कृषी मंत्री दत्ता भरणेंचा माढ्यातील नुकसान पाहणी दौरा रद्द, माढ्याऐवजी मंत्री भरणे मोहोळमध्ये जाऊन पाहणी करणार। भरणे आज माढा भागामध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार होते। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी विभागाचे अधिकारी दिल्लीमध्ये, केंद्रीय सचिवांसोबत राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक, बैठकीमध्ये राज्यातील नुकसानी संदर्भात चर्चा। तासभर करा किंवा 1 मिनिट चर्चा करा, पण मदत करा, मोदींनी पीएम केअर फंडातून राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी पैसे द्यावेत, फडणवीस मोदी भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर मोदी महाराष्ट्रामध्ये आल्यावर मराठवाड्यामध्ये जाणार का? राऊतांचा सवाल। सदाभाऊ खोत यांच्यावर ग्रामस्थांचा रोष, 8 दिवस कुठे होतात? ग्रामस्थांचा खोत यांना संतप्त सवाल। सोलापूर जिल्ह्यामधल्या उंदरगावमधील प्रकार, ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांनी काढला काढता पाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला, अज्ञात तरुणांकडून हाकेंच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यामध्ये हाकेंच्या गाडीची तोडफोड, हाके सभेसाठी जात असताना हा प्रकार घडला। असल्या भिकार लोकांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हल्ला करून घेतला असेल, याच्यावर हल्ला करायला कोणाला वेळ आहे? हाकेंवरच्या हल्ल्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यामुळे लक्ष्मण हाके नाराज, लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडण्याच्या चर्चा, मी मेंढपाळाचा मुलगा बॅनर छापू शकत नाही, आंदोलनामध्ये असेन की नसेन आज भूमिका जाहीर करणार, लक्ष्मण हाकेंची फेसबुक पोस्ट। ओबीसी चळवळीमध्ये पुढे आल्यावर घाणेरडे आरोप केले जातात, मारहाण केली जाते, आरोप केले की माणूस व्यथित होतो, त्यामुळे व्यथित होऊन पोस्ट केली असेल। हाकेंच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 ओबीसी बांधवांचे 4 दिवसापासून आवरण उपोषण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिल्यानंतर सुद्धा लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे उपोषणकर्ते मागणीवर ठाम। अंगणवाडी सेविकांना दिवाळी आधीच भाऊबीजेची भेट मिळणार, अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2,000 रुपये देण्यात येणार असून एकूण 40,61,00,000 रुपयांचा निधी मंजूर, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।
आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा 7 ऑक्टोबरला परभणीमध्ये मोर्चा, मोठ्या संख्येने बंजारा बांधव राहणार उपस्थित, हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे एसटी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी। निवडणूक आयोगाची नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू, नगरपालिकांची निवडणूक घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी, अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीस अडचण। महायुतीमध्ये कुणी स्वबळावर लढत असेल तर राष्ट्रवादीची देखील स्वबळावर लढण्याची तयारी, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांचा इशारा, तालुक्याचं हित काय आहे हे बघून काम करावं लागणार, कुणीही एकल भूमिका घेऊ नये, सुनील शेळकेंचा सल्ला। पूरग्रस्तांसाठी एकाकडून ब्लँक चेक देऊन आर्थिक मदत, याच्यावर इन्कम टॅक्स टाकतो, बारामतीतील कार्यक्रमात अजित पवारांची फटकेबाजी। मुंबईमध्ये झळकले लव मोहम्मदचे पोस्टर्स, भायखळा मोहम्मद अली रोड भेंडी बाजार परिसरामध्ये पोस्टर, आम्ही मोहम्मदवर आमच्या आत्म्यापेक्षाही जास्त प्रेम करतो असा आशय। आरएसएसच्या आज होणाऱ्या पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यामुळे हायकोर्टामध्ये याचिका, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर पाशा यांनी दाखल केली याचिका, आरएसएस नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे हॉकीचं मैदान देण्याचा विरोध। आरएसएस कडनं इंटेलेक्च्युअल फ्रॉड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं खरंच आपल्या विचारसरणीमध्ये बदल केलाय का, नितीन राऊत यांचा सवाल। उदय सामंतांकडून छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची पाहणी, दुचाकीवरून फेरफटका मारत सामंतांकडनं पाहणी, सामंतांनी कृषी अधिकाऱ्याला फोन लावून पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिल्या। राज्यामधल्या पूरग्रस्त भागामध्ये शालेय परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार, शाळेचं किती नुकसान झालं याची चाचपणी सुरू, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। सततच्या पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधील रिधोरे गावाला पाण्याचा वेढा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने रिधोरे गावातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। पूरस्थिती ओसरली असताना पुन्हा एकदा कोळेगाव, चांदणी, खासापुरी या तीनही मध्यम प्रकल्पामधून पाणी सोडलं। सीना नदीमध्ये पुन्हा 75,000 क्युसेक्स विसर्ग, पूरस्थितीची शक्यता असल्यामुळे सीना नदीकाठचे शेतकरी भयभीत। सततच्या पावसामुळे धाराशिवच्या भूम तालुक्यातील शेतीला तळ्याचं स्वरूप, अनेक ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। सांगलीमध्ये दुर्गामाता दौडचा आजचा 6वा दिवस, सांगलीच्या आझाद चौक, नळभाग, राजवाडा आणि पटवर्धन शाळा या मार्गातून दौड निघाली। पावसामध्ये भिजत धारकऱ्यांसोबत संभाजी भिडे देखील सहभागी। सांगलीमधील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूरसह तासगावला पावसानं झोडपलं। पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान, पुढील 3 दिवस सांगलीमध्ये संततधार पाऊस पडण्याचा अंदाज। माढा तालुक्यातील पपनास केळीबाग याचं पुरामुळे नुकसान, 3 एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेल्या श्रीमंत तरंगे यांच्या शेतातील केळीचं अतोनात नुकसान। जालन्याच्या मंठा तालुक्यामधल्या देवगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अजूनही पाणी साचून 2-3 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पाणी साचून राहिलं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून